नमस्कार मित्रांनो, मी हेमंत आणि तुम्ही पाहताय धक्काबुक्की. मित्रांनो, सध्या सुरू असलेल्या युद्धाच्या बाबतीत सर्वांना माहितीच आहे. आपण देखील बऱ्याच व्हिडिओमधनं या युद्धाची चर्चा केलेली आहे. या युद्धात घडत असलेली अजून एक विलक्षण घटना तुमच्या लक्षात नक्कीच आली असेल. ती घटना म्हणजे सोन्याचे भाव हे घसरत आहेत. साधारणपणे आंतरराष्ट्रीय पातळीवर जेव्हा युद्ध किंवा युद्धजन्य परिस्थिती असते तेव्हा सोन्याचे भाव वाढतात असं आपण बघितलेलं आहे. काही वेळा असं घडलेलं सुद्धा आहे. पण सध्या सुरू असलेल्या युद्धामुळे सोन्याचे भाव हे घसरत असल्याचं आपल्या निदर्शनास येत आहे. असं का घडतंय? या युद्धात अशी कोणती गोष्ट आहे की ज्यामुळे सोन्याचे भाव वाढण्याऐवजी घसरत चाललेले आहेत? हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आत्ताच धक्काबुक्की या आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, सध्याच्या युद्धामुळे बऱ्याच जीवनावश्यक गोष्टींवरती दबाव पडत चाललाय, त्याचा तुटवडा निर्माण होत चाललाय. मागच्या काही दिवसांपासून आपण गॅस म्हणजे LPG सिलेंडरची अवस्था बघतच आहोत. लांबच लांब रांगा गॅस एजन्सीच्या बाहेर लागत चाललेल्या आहेत. पेट्रोल पंपावर देखील काही दिवसांपूर्वी अशीच परिस्थिती होती. त्यामुळे सध्या नागरिक जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा या गोष्टीला प्रचंड घाबरलेले आहेत. त्यासोबतच जर सोन्याचे भाव देखील वाढले तर नागरिकांसाठी मोठी समस्या होऊ शकते. पण या युद्धात अगदी याच्या उलट घडत आहे. सोन्याचे भाव हे दिवसेंदिवस घसरत चाललेले आहेत. अगदी काही दिवसांपूर्वी चर्चा होती की सोनं 2, 2.5 ते 3 लाख प्रति तोळा पोहोचू शकतं, अशी जोरदार चर्चा होती. आणि जवळपास 1,80,000 प्रति तोळा ते पोहोचलंही होतं. पण त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर आता साधारणपणे 1,30,000च्या जवळपास सोन्याचे भाव उतरलेले आहेत. असं नेमकं का होतंय? या युद्धाचा याच्याशी काय संबंध आहे ते आपण पाहून घेऊया. या आखाती युद्धामुळे सर्वात गंभीर परिणाम किंवा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे तो LPG गॅस सिलेंडरचा आणि तेलाचा. तेल म्हणजे क्रूड ऑइल, ज्यापासून पेट्रोल डिझेल हे इंधन बनतं. क्रूड ऑइलचा सप्लाय कमी झालेला आहे. हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद केलेली आहे. त्यामुळे क्रूड ऑइलचे भाव हे वाढत चाललेले आहेत. आता क्रूड ऑइलचे भाव वाढणार म्हणजे इंधनाचे देखील भाव वाढणार. आणि इंधनाचे भाव वाढले की पर्यायाने देशात महागाई वाढत जाणार. पण जेव्हा महागाई वाढते किंवा महागाई वाढण्याची दाट शक्यता असते, अशा परिस्थितीत जगातील सर्व केंद्रीय बँका हे आपल्या बँकेचे व्याजदर वाढवतात. म्हणजेच ठेवी, फिक्स्ड डिपॉझिट, बॉन्ड यावरती लोकांना जास्तीचं व्याज द्यायला सुरुवात करतात. कारण महागाईच्या काळात जेव्हा नागरिकांची आर्थिक परिस्थिती बिकट होऊ शकते, अशा काळात या वाढीव व्याजदरांचा फायदा लोकांना व्हावा यासाठी फिक्स्ड डिपॉझिट, बॉन्ड्स यावरचे व्याजदर वाढवले जातात. आता जेव्हा व्याज जास्तीचं मिळतंय त्यावेळी गुंतवणूकदार एक विचार करतात. सोनं हे तसं पाहिलं तर सेफ असेट म्हणून समजलं जातं. त्याला हेवन असेट सुद्धा म्हणतात. पण सोन्याच्या बाबतीत एक गोष्ट आहे की सोन्यावरती व्याज मिळत नाही. एकदा सोनं खरेदी केल्यानंतर भविष्यात त्याचे दर वाढले तर सोनं खरेदीचा फायदा होतो, पण त्यावरती कुठल्याही प्रकारचं व्याज मिळत नसतं. मग गुंतवणूकदार जेव्हा बँका व्याजदर वाढवून देत आहेत, अशा वेळी सोन्यात गुंतवणूक करण्याऐवजी बँकेत बॉन्ड्स आणि डिपॉझिटवरती गुंतवणूक करतात. पर्यायाने सोन्याची मागणी कमी होते आणि साधं गणित आहे, जर मागणी कमी असेल तर दर हे खाली येत असतात. सध्या सुद्धा तेच होत आहे. दुसरी गोष्ट, जागतिक पातळीवरती सोन्याचं ट्रेडिंग हे जे आहे हे डॉलर्समध्ये होत असतं. सध्या डॉलर वधारलेला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना सोन्याच्या बदल्यात वाढीव डॉलर्स द्यावे लागतील. आणि सध्या जिथे महागाई वाढण्याची चिन्ह आहेत त्या ठिकाणी गुंतवणूकदार जास्तीचा पैसा देण्याच्या बाबतीत निरुत्साही आहेत. यामुळे देखील सोन्याची मागणी घटत आहे. या 2 प्रमुख कारणांमुळे जिथे सोन्याची मागणी घटते त्या ठिकाणी त्याचे दर कोसळत असतात.
सध्यासुद्धा हीच परिस्थिती आहे. त्यामुळे युद्धात देखील सोन्याचे भाव चढत नसून ते घसरत आहेत. चांदीसोबत सुद्धा हेच येत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? या व्हिडिओच्या बाबतीत आणि या सोन्याच्या दरांच्या बाबतीत आपलं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि धक्काबुक्की या आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.